क्षीरसागर आणि वरपे कुटुंबीय मारहाण प्रकरण आणि या प्रकरणी अंबादास दानवेंनी पोलीस प्रमुखाला धारेवर धरलेले आहे। कोल्हापूर पोलीस प्रमुख महेंद्र पंडितला या ठिकाणी छापलंय। दबावाखाली पोलीस अधिकारी वरपे यांची तक्रार नोंदवत नव्हते आणि या प्रकरणी क्षीरसागर आणि वरपे यांचं घर समोरासमोर असून अंबादास दानवे यांना रोखण्यासाठी क्षीरसागर समर्थक आक्रमक झालेले होते। या सगळ्याचा आढावा सुद्धा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे या शनिवार पेठेमध्ये याच इमारतीमध्ये राहतात आणि त्यांच्या समोर राहणारे जे वरपे कुटुंबीय आहे यांच्याशी काही दिवसापूर्वी वाद झाला होता। मात्र या वादानंतर आज अंबादास दानवे जे आहेत ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, ते या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात। मात्र त्यांना कुठेतरी या ठिकाणी विरोध होताना पाहायला मिळतोय। वरपे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे हे याच इमारतीमध्ये येणार आहेत। मात्र या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांचे समर्थक आहेत हे जोरदार घोषणाबाजी करत अंबादास दानवे यांना विरोध करताना या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया काय सांगाल दादा। खरं तर जुना मुद्दा परत एकदा उपस्थित करून या ठिकाणी अंबादास दानवे भेट देण्यासाठी येत आहेत। खरं म्हणजे सर्वप्रथम मी त्या अंबादास दानवेंचा निषेध करतो। गेले 2 महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये आम्ही दोन्ही कुटुंब समोरासमोर राहतोय। राजेश क्षीरसागर साहेबांचं घराचं दार उघडलं की त्या वरपेंचं दार दिसतं। इतक्या समोर आम्ही राहत असताना जर इतक्या गेल्या 2 महिन्यात कोल्हापुरात शांतता असताना असे नेते कोल्हापुरात येऊन आमच्या कोल्हापूरच्या मातीत अशांतता पसरवायचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांचा मी जाहीर निषेध करतो। नक्कीच जाहीर निषेध करतो। आपण देखील या ठिकाणी आहात, आपण जिल्हा प्रमुख आहात, कशा पद्धतीने पाहता हे प्रकरण आणि अंबादास दानवे यांना काय तुम्ही इशारा देताय? हे बघा, ही छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे आणि या नगरीमध्ये सर्वजण गुण्यागोविंदांना नांदतात आणि अशा ह्या नगरीमध्ये या अंबादास दानवेसारखी व्यक्तिमत्व येते आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम करते। अशा दानवेंना फक्त माझा एवढाच इशारा आहे, गेल्या 2 महिन्यापूर्वी हे प्रकरण झालं होतं आणि ते शांतते पद्धतीनं पोलीस प्रशासनानं हे विषय हाताळला होता, पण आता परत त्याच्यात तेल ओतण्याचं जे काम करत आहेत हे विरोधी पक्ष नेते, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की फक्त ज्या पोलीस प्रशासनाच्या संरक्षणामध्ये तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करतात, 2 मिनटं पोलीस प्रशासन बाजूला ठेवा। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आणि धर्मवीर आनंद दिघेंचे शिवसैनिक कशा पद्धतीनं उत्तर देतात हे तुम्हाला बघायला मिळेल आणि जर अंगावर आलं तर शिंगावर कसं घ्यायचं आहे हे वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे। नक्कीच आपण एकूणच पाहिलं तर हे सगळे कार्यकर्ते आहेत ते शनिवार पेठेत ज्या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांचं घर आहे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।